गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और संदीप नाइक प्रतिष्ठान द्वारा गणेश उत्सव के दौरान आयोजित सेल्फी विद बप्पा प्रतियोगिता का पुरस्कार वितरण समारोह कोपेखेरने में संपन्न हुआ, जहां इस कार्यक्रम में मौजूद थे संदीप नाइक प्रतिष्ठान के अध्यक्ष संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक लीलाधर नाइक, रविकांत पाटिल, केशव मात्रे, समाज सेवक रॉबिन मड़वी, संदीप मात्रे, दाजी सणस, सुनिकेत हांडी पाटिल और विभिन्न गणपति मंडलों के प्रतिनिधि। बता दें कि नवी मुंबई में अनेकता में एकता के साथ ये शहर विभिन्न उत्सवों में सामाजिक संदेश का प्रचार और प्रसार करने के लिए भी जाना जाता है। ऐसे में गणेशोत्सव के माध्यम से पर्यावरण पूरक गणेशोत्सव और विभिन्न सामाजिक संदेश देने वाले विभिन्न गणपति मंडलों को प्रोत्साहित करने हेतु आयोजित सेल्फी विद बप्पा प्रतियोगिता की विजेताओं को संदीप नाइक के हाथों पुरस्कार देकर उन्हें सम्मानित किया गया। इस दौरान संदीप नाइक ने स्पर्धा के आयोजन के पीछे का अपना मकसद बताया। सेल्फी विद बाप्पा नवी मुंबई शहर हे वेगवेगळ्या दृष्टीनं एक नावलौकिक मिळवलेलं शहर असताना या शहरामध्ये संस्कृतीची, परंपरेची, उत्सवांची जी परंपरा आहे ही वाढावी याकरता संपूर्ण शहरामधील प्रत्येक घटक प्रयत्न करते। शहरामधील गावं असतील, कॉलनीचा परिसर असेल, झोपडपट्टी परिसर असेल, सर्वच ठिकाणी उत्साहानं विविध उत्सवांचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये गणपतीचं आगमन, गणेश पूजन आणि हा संपूर्ण कालखंड, हा पर्व, हा वेगळा असा उत्साह संपूर्ण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो। या सर्व उत्सवाकरता घरगुती गणपती असतील, सोसायटीमधले सार्वजनिक गणपती असतील किंवा मोठमोठी मंडळं जे अनेक वर्षापासून ही परंपरा त्या ठिकाणी पुढे नेत आहेत, अशा प्रत्येक घटकानं या कालखंडामध्ये संपूर्ण गणेश उत्सवाचं आयोजन करत असताना काही गोष्टींचं बारकाईनं त्या ठिकाणी त्या गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे। त्यामधली प्रमुख बाब म्हणजे होणाऱ्या सजावटी ह्या पर्यावरणपूरक कशा होतील याचा कटाक्ष प्रत्येकानं बाळगलेला आपण प्रामुख्यानं बघतोय। त्याचबरोबर या शहरामध्ये असलेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून समाजामध्ये एक सामाजिक संदेश द्यावा, समाजाचं प्रबोधन व्हावं याकरता देखील आपल्या संपूर्ण देखाव्याच्या माध्यमातून प्रत्येकाला एक संदेश देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं। खूप मेहनत ही सर्व मंडळी वर्षभर करत असतात। कोणत्या प्रकारचं डेकोरेशन आपण करावं, कसा देखावा करावा, थीम काय असावी आणि त्याकरता आपण बाहेरून काही रेडीमेड गोष्टी न आणता सोसायटीतल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेतच आपण ही देखावा सजावट करावी, अशा प्रकारची धारणा देखील अनेक मंडळांमध्ये बघायला मिळते। जी परिस्थिती खूप मोठ्या मंडळामध्ये आहे तशीच परिस्थिती घरगुती सार्वजनिक देखावे बनवताना देखील प्रत्येकानं त्याचा प्रयत्न केलेला आपण दिसतोय। तर हा एवढ्या पद्धतीनं जर वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ही मंडळं त्यांच्या देखाव्याच्या माध्यमातून करत असतील, पर्यावरणपूरक गणपती उत्सवांचं आयोजन करत असतील तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे, कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली पाहिजे। आणि ह्याकरताच गणेशजी नाईक साहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठान या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं। चांगल्या पद्धतीनं या वर्षी प्रथम वर्ष असताना देखील चांगलं पार्टिसिपेशन या स्पर्धेला लाभलं। खूप चांगला प्रयत्न हा प्रत्येक मंडळांनी घरगुती त्या ठिकाणी गणपती सजावटीमध्ये देखील केलेला आपण प्रामुख्यानं बघितला। पुढच्या वर्षी अजून ही स्पर्धा अजून चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल, याच्यामध्ये अजून कॅटेगरी कशी वाढवता येईल, जेणेकरून प्रत्येकानं जे केलेलं काम आहे त्याचं त्या ठिकाणी अजून पुढच्या वर्षी आपण अजून काहीतरी वेगळं करावं, एक चांगला सामाजिक संदेश द्यावा, अजून पर्यावरणाविषयी या सर्व मंडळांमध्ये जनजागृती कशी निर्माण व्हावी याकरता संदीप नाईक प्रतिष्ठान आणि गणेशजी नाईक चैरिटेबल ट्रस्ट हे प्रयत्नशील रहना है। उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई शहर एक उत्सवों के शहर के रूप में भी प्रसिद्ध है, जहां सभी उत्सव सभी नागरिक उसी जोश और उत्साह के साथ मिलकर मनाते हैं। नवी मुंबई शहरामध्ये भारतातील प्रत्येक राज्याचं, प्रत्येक प्रांताचं प्रतिनिधित्व आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील नागरिक या नवी मुंबई शहरामध्ये राहतो। या शहरामध्ये या विविध राज्यातून, विविध प्रांतातून आलेली सगळी मंडळी हे नवी मुंबईला आपलं समजतात। या शहरामध्ये त्यांचं रहिवास असताना त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती
त्याचं एक त्या ठिकाणी आनंद त्यांनी घ्यावा आणि तो आनंद या शहराला देखील घ्यावा अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येकाचा होत असतो. त्यामुळे प्रत्येक राज्यातील, प्रत्येक प्रांतातील, प्रत्येक जिल्ह्यातील जी उत्सवांची जी परंपरा आहे, त्यांची पद्धत आहे, ती देखील त्यांनी नवी मुंबई शहरामध्ये ती साजरी केली पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे आणि अशाच प्रकारचं वातावरण आपण संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये बघतोय. हे वातावरण असंच त्या ठिकाणी आनंदमय राहावं, जास्तीत जास्त घटकांचा सहभाग ह्या संपूर्ण उत्सवांमध्ये असावा. वयोवृद्ध असतील, मध्यमवयी असतील, तरुण मुलं असतील किंवा विद्यार्थी देखील आपली संस्कृती कशी आहे तिचं जतन आपण कसं केलं पाहिजे, नव्यानं निर्माण झालेल्या जे आव्हानं आहेत त्याच्यासमोर जात असताना आपण हे उत्सव कसे साजरे केले पाहिजेत याच्याबद्दल देखील एक जागरूकता प्रत्येकाच्या मनामध्ये असणं, त्याच्या कार्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या आयोजित केलेल्या स्पर्धा किंवा याच्यावर होणारं मंथन नक्कीच हे येणाऱ्या उत्सवांना अजून चांगल्या पद्धतीनं, व्यापक पद्धतीनं, मोठ्या पद्धतीनं आणि सुरक्षित पद्धतीनं आयोजित करण्याकरता मदतगार ठरतील. आणि अशाच दृष्टीनं एक उत्सवांचं जागृत शहर म्हणून नवी मुंबई शहर हे नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल असा माझा विश्वास आहे. संदीप नाइक ने आगे कहा कि नवी मुंबई शहर को नाइक लोक प्रतिनिधियों ने एक परिवार की तरह संजो के रखा है। अब तक वे जनता के विश्वास की कसौटी पे खरा उतरे हैं और आगे भी खरा उतरेंगे। विशेष करून म्हणजे या शहराच्या प्रत्येक कालखंडामध्ये त्या कालखंडातली गरज आहे, त्या माध्यमातून त्या गोष्टीची समज घेऊन त्या गोष्टींची निर्मिती करण्याचा प्रयत्न हा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं केला गेला. त्यांच्या समवेत जोडलेले त्यांचे सर्व सहकारी किंवा त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे या नवी मुंबईमधील सर्वच नागरिक यांनी त्यांचं कार्य आणि त्या कालखंडामध्ये घेतलेले त्यांचे निर्णय यावर त्यांचा विश्वास आहे. जो व्यक्ती बोलतो, जो समजतो, दूरदृष्टिकोन ठेवतो आणि त्या दिशेनं काम करतो आणि त्यामध्ये या शहराला यश मिळतं, या शहराची गुणवत्ता वाढते, या शहराची प्रगती होते, याचा विश्वास हा प्रत्येकानं त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की जे बोललेलं आहे त्याच पद्धतीनं कार्य करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि नाईक जरी म्हणलं तर नाईक हे सर्वजणच आहेत. म्हणजे ज्या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारानं काम करणारे, त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे हे प्रत्येक जण त्या ठिकाणी काम करत असताना ही व्यक्ती आपल्या शहराच्या हिताचाच विचार करेल. ह्या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येकाला माणुसकीच्या धर्माची वागणूक ही या घटकांच्या माध्यमातून दिली जाईल असा विश्वास आणि हा अनुभव हा प्रत्येक घटकाला आहे. त्यामुळे होणाऱ्या गोष्टींमध्ये नाईकच्या माध्यमातून या शहरामध्ये व्हावं किंवा त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा देखील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असतो आणि नक्कीच ते आमचं कर्तव्य आहे. ज्या अपेक्षा किंवा आपल्याकडे असलेला अनुभव आणि आपल्याला मिळालेल्या संध्या या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहामध्ये घेत असताना या शहरामधील सामाजिक चळवळ अशीच वाढीस नेण्याची जबाबदारी देखील ही नक्कीच आमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, ह्या शहरातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाकडे आहे आणि ती वाढीस नेण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या कालखंडात मी करेन. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।